नमस्कार, मी शामराव मोकाशी. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, कल्याण, कर्जत, खोपोली, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, संभाजीनगर येथील सर्व जनतेनं हा व्हिडिओ ऐका. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा कायदा आहे. बाईक टॅक्सीचे परवाने हे चालू झालेले आहेत, म्हणजे बिल्ले चालू झालेले आहेत. बाईक टॅक्सी ही चालणारच. हा कायदाच झालेला आहे. कायदा राज्यासाठी असतो. उगाच आपली काही लोक टुक 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 करत असतात. रिक्षावाले, पर्यटक परवान्याच्या गाड्या आणि तुमचे परवाने हे वेगळे आहेत. आणि पर्यटक परवान्याला भाडं ठरवायचा शासनालाच अधिकार नाही तो. आणि हे खाली ओला कोला उबेर कुबेरच करत बसल्यात. आणि मीटरनं रिक्षा चालकांनो व्यवसाय करायला जातो. आणि तुम्हीही बाईक टॅक्सीची साठी म्हणजे टू व्हीलरचे बिल्ले काढा. तुम्ही बिंदास काढा हो, मिळतात हे. बाईक टॅक्सी ही चालू होणारच. आता मुंबई महानगर क्षेत्रात चालू होणार, पुण्यात चालू होणार, पिंपरी चिंचवडला चालू, कोण रोखू शकत नाही. हा मराठी लोकांचा व्यवसाय आहे. मराठी लोकांचे ॲप आता चालू बी झालेले आहेत. सगळी धडाधडा ॲप एकदम मार्केटमध्ये येतील. असं हे ओला कोला करतच बसणार आहेत. आणि पर्यटक परवान्याचा रिक्षा टॅक्सीवाल्याचा काही त्याचा संबंध नाही हो. त्यांना शासनाला भाडं ठरवता येत नाही. त्या गाड्या 8 वर्ष चालतात. त्यांना बिल्लं काढायचं असलं तर काढतील ते, नाहीतर हवालदार लोक सरकार बिल्ल्यासाठी 10,000 फाईन मारतच असते. पण रिक्षा टॅक्सी चालकांनो, तुम्हाला मीटरनं व्यवसाय करायचा आहे, ओला कोलानं रॅपिडोन फिपोडो करत बसला ना, तर हे मात्र तुम्ही कायदे समजावून घेत जावा. मीटरनंच व्यवसाय करायचा असतो. शासन भाडं ठरवून देतं. आणि तुम्हीही बाईक टॅक्सीचे बिल्ले काढा. महिलांनीसुद्धा पुढे यायचं आहे. हा स्वयंरोजगार आहे. आणि बाईक टॅक्सी चालवण्यासाठी म्हणजे मोटरसायकल चालवण्यासाठी तुम्हाला RTO कार्यालयातून बिल्ले दिले जातात. बिल्ले काढा बिंदासपैकी. हे वाटलं ते सांगतात हो. बिल्ले दिले नाही तर काय बंद आहे, काय सुद्धा नाही. तुमच्याकडं 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट, पोलीस रिपोर्ट, तुमच्याकडं TR लायसन, जर तुमचं NT टू व्हीलरचं लायसन असलं तर त्याला TR करता येतं. तुम्हाला महिन्याभरात सुद्धा तो बिल्ला मिळणार. 10-12 दिवसात तहसील कार्यालयातून तुम्हाला ते का मिळतं. पण तुम्हाला ते शाळेचा दाखला वगैरे हे सगळ्या गोष्टी लागतात ना. राशन कार्ड बी लागतं. हे काय माहिती आहे का, RTOला ह्या लोकांनी करायला घातलं आहे ना, उगाच आपलं टाकटूक करत बसतात. जावा सगळ्यांनी, कोणी भ्यायचं नाही. मराठी लोकांनी पुढे यायचं. हा व्यवसायच मराठी लोकांचा आहे, स्थानिकांचा आहे. काढा जावा बाईक टॅक्सीचे बिल्ले. त्या पुण्यात तर भरपूर काढा जावा. सगळ्यांनी काढा. सगळ्या रिक्षावाल्यांनी बिल्ले काढा. रिक्षावाला बेकारी होतोय, रिक्षावाला असा होतोय, त्याचं नुकसान होतंय. ते जेव्हा मोठं संकट येतं, कुठल्या रिक्षावाल्याला संकट येत नाहीत. रिक्षावाला संकट झेलू शकतो आणि बाकीच्यांना पळवून बी लावू शकतो. बाईक टॅक्सी पुण्यात चालू होणार, नाशिकमध्ये चालू होणार, मुंबई महानगर क्षेत्रात चालू होणार, महाराष्ट्रभर धावणार.